सर्वप्रथम दोन इंग्रजी शब्द बघूयात, पेडॅगॉग आणि पेडॅगॉजी. पेडॅगॉग म्हणजे शिक्षणतज्ज्ञ आणि पेडॅगॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र. पेडॅगॉगपासून पेडॅगॉजी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. पूर्वीपासून शाळा, म्युझिक स्कूल, जिम्नॅशियम, सोशल स्कूल अशा कौशल्यानुसार वेगवेगळ्या होत्या. त्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्य शिकविली जात होती. त्यांच्या शिक्षकांना पेडॅगॉग असे म्हटले जात असे. हुशार, अनुभवी, बहुश्रुत आणि संवाद कौशल्य असणारा असा गुलाम मुलांशी बोलत असे. त्याची तयारी करून घेत असे. मुलांनी संवाद साधणे त्याला पेडॅगॉजी असे म्हटले जात होते. पेडॅगॉग इज नॉट टीचर. काळानुरूप स्वतंत्र काम देण्याची गरज निर्माण झाली. ज्याच्याकडे संबंधित विषयाचे ज्ञान आहे अशा व्यक्तीला अध्यापनाची जबाबदारी सोपविण्यात आली. शिक्षकासमवेत बसून अभ्यास करणे हे अपेक्षित होते. अनुभवाच्या आधारे शिक्षक शिकवित असे. आवश्यक विषय ज्ञान आणि अध्यापन कला या दोन गोष्टी असणाऱ्या निवडक व्यक्तींची नेमणूक केली जात असे. विद्यार्थी संख्या वाढली, चांगले शिक्षक मिळेना म्हणून साधारण शिकलेला थोडाफार आशयज्ञान आहे अशा लोकांना तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अध्यापन सराव करण्याची संधी दिली जात असे. त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण शाळा स्थापन करण्यात आल्या. पाश्चिमात्य देशातील अध्यापनशास्त्राचा विकास. अध्यापनशास्त्राचा विकास भारताप्रमाणेच अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होत गेला. अध्यापन कसे करावे हे शिकण्याचा सर्वात जुना मार्ग म्हणजे निरीक्षण आणि आपल्या शिक्षकांचे अनुकरण होय. प्लेटोने सॉक्रेटिसच्या गुरुचरणी बसून विद्या अर्जित केली. प्लेटोकडून ॲरिस्टॉटलने तो वारसा घेतला. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी संस्था स्थापन होण्याअगोदर शिक्षकांसाठी लिखित स्वरूपातील सल्लाही उपलब्ध होता. पाश्चिमात्य राष्ट्रात अनेक सत्ता आल्या. काही वेळा धर्मसत्तेचे प्राबल्य होते तर काही वेळा सामाजिक सत्ता अस्तित्वात होती. असे असले तरी या सत्ता हातात असलेल्या लोकांनी त्यांच्या दृष्टीने योग्य असलेला उद्देश सफल करण्यासाठी शिक्षण व त्यासाठी शिक्षक तयार करण्यावर भर दिला. त्यामुळे भारताप्रमाणेच पाश्चिमात्य देशातील अध्यापनशास्त्राचा आढावा घेताना त्यांचा संबंध भारतीय अध्यापनशास्त्राशी कसा जोडला गेला आहे याची जाणीव होते. प्राचीन युरोपात इतिहासात पाहता ग्रीस व त्याच्या आजूबाजूकडील राज्यांना नगर राज्य म्हणत. त्यापैकी एक मोठे नगरराज्य म्हणजे स्पार्टा होय. हे सामाजिक हुकुमशाही होती. ग्रीस येथे व्यक्ती लोकशाही होती. ग्रीसमध्ये केलेला महत्त्व होते तर स्पार्टामध्ये सैनिकी शिक्षकाला महत्त्व होते. पाश्चिमात्य अध्यापनशास्त्रात विविध तत्त्वज्ञानाचा प्रभाव. जोस्वेग, पेस्टॉलॉजीवाद. 19व्या शतकाच्या सुरुवातीस शिक्षक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या विषयाचे ज्ञान असलेला, सद्गुणी, चारित्र्याचा खडतर परिश्रम करण्याची तयारी असलेला आणि वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करणारा प्राथमिक शिक्षक तयार करणे हेच उद्दिष्ट असले तरी नंतरच्या कालावधीत मात्र या दृष्टिकोनात बदल होत गेला. त्याच्या मतावर फ्रेंच तत्त्वज्ञ रूसो, फ्रोबेल यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. अमेरिकेतील ओसवेगो येथील संस्थेच्या माध्यमातून पेस्टॉलॉजीवाद, ओसवेगो पद्धत या नावाने रूढ झाला. या पद्धतीमुळे बालकाचे मूल्य, त्याचा आत्मसन्मान आणि त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व याविषयीची नवीन तत्त्वे निर्माण झाली. तसेच अध्ययनात पंचेंद्रियाची भूमिका आणि वस्तुनिष्ठ अध्यापन या दोन मूलभूत गोष्टींच्या सुधारणांवर भर देण्यात आला. पेस्टॉलॉजीवादाचा प्रभाव पाश्चिमात्य शिक्षणावर सन 1860 पासून सन 1880 पर्यंत कायम राहिला. हर्बार्टवाद. जॉन फ्रेडरिक हर्बर्ट 19व्या शतकाच्या 2 दशका अगोदर म्हणजेच 1880च्या दरम्यान नॉर्मल इलिनोज येथील शिक्षण शाळेमधून हर्बार्टची विचारसरणी अमेरिकेत स्वतंत्र पसरली. हर्बार्टचे निधन 1841 झाल्यानंतर त्याच्या विचारसरणीचा स्वीकार अमेरिकेने करण्यासाठी जवळजवळ 40 वर्षाचा कालावधी लागला आणि पेस्टॉलॉजीवादाची जागा हर्बार्टच्या विचारसरणीने घेतली. जे शिक्षक प्रशिक्षक पेस्टॉलॉजीवादाच्या प्रभावामुळे अध्यापनशास्त्राला पंचेंद्रियाच्या माध्यमाने ज्ञानप्राप्ती, मौखिक भाषा आणि वस्तुनिष्ठ पाठ यावर भर देत असत, त्यांनी आता आपले लक्ष आकलनाकडे वळविले आणि सुयोग्य अध्यापनाची तयारी, सादरीकरण, संलग्नीकरण, सामान्यीकरण आणि उपयोजन या 5 पायऱ्या त्यांनी मान्य केल्या. आता
बालमानसशास्त्र व बालकाचा विकास. 20व्या शतकातच जी. स्टॅनली हॉल यांच्या प्रभावाखाली असलेल्या काही मानसशास्त्रज्ञांनी आपले लक्ष उत्क्रांतीवाद व विकासाच्या समस्या यावर केंद्रित केले. त्याचाच परिणाम म्हणून प्रशिक्षणात बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचा समावेश झाला. त्याचबरोबर कुमार बालकाच्या विकासाच्या अवस्था व त्यांची गुणवैशिष्ट्ये यांच्या अभ्यासाचा समावेशही प्रशिक्षणात झाला. 1909 हॉलचे विद्यार्थी गेरॉर्ड बिने ची बुद्धिमान चाचणी इंग्रजीत भाषांतर करून अमेरिकन मुलांसाठी प्रमाणित केली. सन 1916 हॉलचेच आणखी एक विद्यार्थी लेविन टर्मन यांनी स्टॅनफोर्ड बिने टेस्ट प्रकाशित केली. त्यानंतर पुढील 20 वर्षात शेकडो चाचण्या प्रावीण्य झाल्या आणि चाचण्या ज्या आधारे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, अभिवृत्ती, अभियोग्यता, अभिरुची, व्यक्तिमत्व यासंबंधीचे मापन हा प्रशिक्षणाचा अविभाज्य घटक बनला. वर्तनवादी मानसशास्त्रीय विचार. अमेरिकन वर्तनवादी विचारांचा प्रभाव 1914 ते 1920च्या कालखंडात शिक्षक प्रशिक्षणात झालेला दिसून येतो. कारण जे. वॅटसन या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाने व त्यांच्या नेतृत्वाखालील अनेक वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न केला. अमूर्त शास्त्राला मूर्त स्वरूप दिले. मानसशास्त्राचे रूपांतर वर्तनशास्त्रात केले. विद्यार्थ्यांचे आकलन, मर्मदृष्टी वाढविणे या संदिग्ध संकल्पनेपेक्षा त्यांचे वर्तन सुधारणे हे शिक्षकांचे काम झाले. भारतातील प्रशिक्षणाचा इतिहास थोडक्यात वाचूया. सन 1824 ते 1847 या कालखंडात अध्यापनशास्त्रीय शिक्षणाच्या बाबतीत फारशी प्रगती झाली नाही. अपवाद म्हणून फक्त विल्यम अँड यांचा उल्लेख करता येईल. या काळात शिक्षक प्रशिक्षणाबाबत ईस्ट इंडिया कंपनीचे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, गव्हर्नर, अन्य समित्या यांनी अनेक सुधारणा सुचवल्या. त्या पुढीलप्रमाणे: 1. एतदेशीय शाळेतील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इंग्रजी शाळेतील व्हर्नॅक्युलर विभागाचे रूपांतर नॉर्मल स्कूलमध्ये केले जावे. 2. शिक्षकांना वर्षातील प्रत्येक 3 महिने असे 4 वर्षे प्रशिक्षण द्यावे. 3. नॉर्मल स्कूल प्रस्थापित कराव्यात. प्रशिक्षण शाळा ते प्रशिक्षण महाविद्यालय या काळात प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. मद्रास नॉर्मल स्कूलने प्रशिक्षणार्थीसाठी 3 वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानाचे कोर्स सुरू केले. 1. शिक्षणाचे मानसशास्त्र किंवा शिक्षणाची वैज्ञानिक बैठक. 2. शिक्षणाच्या पुनरुज्जीवनाच्या संदर्भातील युरोपमधील शिक्षणाचा सामान्य इतिहास. 3. शालेय पद्धती, शालेय व्यवस्थापन व अध्यापन कला यावरील व्याख्याने. या कोर्सची उपयुक्त मान्य केली. त्यामुळे मद्रास विद्यापीठाने त्यांना त्यासाठी पदविका कोर्सची मान्यता दिली. स्तरानुसार प्रशिक्षणाचा आरंभ. सन 1883 पहिली प्राथमिक नॉर्मल स्कूल राजमुद्री येथे सुरू झाली. त्याचा दर्जा प्रशिक्षण महाविद्यालयासारखा होता. पंजाबमधील लाहोर येथील सेंट्रल ट्रेनिंग कॉलेज या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत होते. येथे 2 विभिन्न कोर्स सुरू झाले. 1. वरिष्ठ कोर्स. हा कोर्स पदवीधारकांसाठी होता. त्यात अध्यापनाची तत्त्वे, प्रात्यक्षिके, भाषांतर, पुनर्भाषांतर, प्राथमिक विज्ञान या विषयांचा समावेश होता. 2. कनिष्ठ कोर्स. हा कोर्स फक्त मॅट्रिक पास प्रशिक्षणार्थीसाठी होता. यात त्यांना जे विषय शिकवावे लागणार आहेत अशा विषयांचा समावेश होता. स्त्री प्रशिक्षण. या कालखंडात सुखवस्तू घरातील स्त्रिया प्रशिक्षक व शिक्षकी नोकरीसाठी इच्छुक नव्हत्या. शासनाने स्त्रियांचे मन याकडे वळविण्यासाठी पंजाब सोडून प्रत्येक विभागात खास स्त्रियांसाठी स्वतंत्र नॉर्मल स्कूल सुरू केले. काळानुसार अध्यापनशास्त्राचा अभ्यास आपण वाचणार आहोत. 1. अध्यापनशास्त्राचा 9व्या शतकात प्रवेश. सन 1900 ते 1910. सन 1904 6 परिस्थितींचा आढावा घेऊन भारतीय शैक्षणिक धोरणात कुशल प्रशिक्षक तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे शिफारशी केल्या गेल्या. 1. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे.
2. प्रशिक्षणाचा कालावधी वाढविला पाहिजे. पदवीधारकांसाठी 1 वर्षाचा व पदवीधर नसलेल्यांसाठी तो 2 वर्षे असावे प्रमाणपत्र द्यावे. 3. प्रशिक्षण विद्यापीठ स्तरावर दिले जावे, त्यानंतर विद्यापीठांनी प्रमाणपत्र द्यावे. 4. प्रशिक्षणाच्या कार्यवाहीची रूपरेषा प्रशिक्षण संस्था, विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभाग यांनी ठरवावी. परीक्षा देखील विद्यापीठामार्फत द्यावी. 5. प्रशिक्षण महाविद्यालयास सराव पाठासाठी किमान 1 शाळा संलग्न असावी. अध्यापन शास्त्राला आकार देणारे दशक. सन 1910 ते 1920. सँडलर आयोगाने म्हणजे कलकत्ता विद्यापीठ आयोगाने प्रशिक्षण सुधारणेसाठी पुढील प्रमाणे शिफारसी केल्या. 1. विद्यापीठांमध्ये शिक्षणाचा एक विभाग स्थापन करण्यात यावा. या विभागामार्फत प्रायोगिक अभ्यास, शिक्षकांचे प्रशिक्षण व त्यांच्यामध्ये शिक्षकी पेशाबद्दल आवड निर्माण करण्याचे कार्य केले जावे. 2. शैक्षणिक विभागात 1 प्राध्यापक, 1 प्रपाठक व त्यांचे सहकारी असावेत. त्यांनी इतर कला, विज्ञान, वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र या विभागांशी संबंध प्रस्थापित करून काम करावे. 3. पाठ दिग्दर्शनासाठी आवश्यक शाळा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली असाव्यात. या शाळा नेहमीच्या सरावपाठ शाळांच्या व्यतिरिक्त असाव्यात. 4. उत्तम ग्रंथालय हे अध्यापक शिक्षणाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. या ग्रंथालयात भारत व भारताबाहेरील घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी. 5. शैक्षणिक विभागाद्वारे केल्या गेलेल्या संशोधनाची माहिती सर्वांना करून देण्यासाठी नियतकालिक काढली जावीत. 6. विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने महाविद्यालय व शाळा यांच्यातील दुवा या स्वरूपात कार्य करावे. सन 1930 ते 1940 या दशकातील अध्यापनशास्त्रातील घडामोडी. त्यातील काही ठळक घटना. 1. आंध्र विद्यापीठाने 1931 मध्ये बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे B.Ed ही पदवी देण्यास सुरुवात केली. बॅचलर ऑफ ट्रेनिंगऐवजी बॅचलर ऑफ एज्युकेशन हा बदल तत्त्वकेतेत धरून होता. ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग घेणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे मन वापरता येत नाही. उदाहरणार्थ मिलिटरी ट्रेनिंग, तिथे फक्त वरिष्ठांचे ऐकणे एवढाच भाग अपेक्षित असतो. पण अध्यापनशास्त्रातील प्रशिक्षणात हे अपेक्षित नाही. शिक्षक प्रशिक्षणार्थीला शिकविताना स्वतःला काय वाटते, कोणता बदल करून अध्यापन करावे याचे स्वातंत्र्य असते. 2. युनायटेड प्रोव्हिन्सेसने 1935 मध्ये शिक्षक प्रशिक्षणात निबंध लेखन व चाचणी घेण्यास सुरुवात केली. 3. 1936 मध्ये मुंबई प्रांताने M.Ed पदवी देण्यास सुरुवात केली. ही पदवी प्राप्त करण्यासाठी संशोधन कार्य करणे आवश्यक होते. 4. स्पेन्स ट्रेनिंग कॉलेज जबलपूरने BT स्तरावर संशोधन कार्याचा समावेश केला. 5. सन 1936 ते 1937 मध्ये अलाहाबाद ट्रेनिंग पुरुषांसाठी नैतिक आणि सामाजिक स्वास्थ्य हा कोर्स सुरू केला. 6. सन 1936 मध्ये नर्सरी शाळेतील शिक्षकांसाठी पूर्णवेळ प्रशिक्षणाची सोय मद्रास येथील बलेर काल्विन निलायम येथे केली गेली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर दशकातील अध्यापनशास्त्रातील घडामोडी 1940 ते 1950. 1. या दशकात शिक्षकांच्या सुधारणेसाठी केले गेलेल्या मापदंडाचा पाठपुरावा केला गेला. 2. शिक्षक नसतील त्या ठिकाणी फिरत्या शिक्षक प्रशिक्षकांच्या तज्ज्ञ गटामार्फत उद्बोधन वर्गाची सोय करण्यात आली. 3. सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशनतर्फे शिक्षक प्रशिक्षण, सैन्य भरती व शिक्षकांच्या नोकरीच्या अटी याबाबतच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एका समितीची नेमणूक केली. 4. बालवाडीचे प्रशिक्षण घेण्यासाठी मॅट्रिकची परीक्षा किमान 16 वर्ष वय पात्रता ठेवण्यात आली. 5. माध्यमिक अध्यापक प्रशिक्षणासाठी पदवी परीक्षा पास होणे आवश्यक केले गेले. अध्यापनशास्त्रातील नवीन विचार प्रवाह व शैक्षणिक तंत्रज्ञानाचे अर्धशतक. सन 1970 ते 2020 म्हणजे अगदी आजपर्यंत या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या अगदी संक्षिप्त स्वरूपात बघूयात. यामध्ये 1977, 1988, 1998, 2009 आणि 2000 साली NCETने अभ्यासक्रमाचा आराखडा प्रसिद्ध केला. NCERT, NCTE सारख्या केंद्र पातळीवर संस्थांमुळे अध्यापनशास्त्रात एकवाक्यता आली. त्यानंतर केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थेने IET 1984 या उपक्रमांना अनेक राज्यात पोचविले.
त्यानंतर जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था सारख्या संस्था उभ्या राहिल्या, म्हणजे डाएट. काही संस्थांनी शारीरिक शिक्षण, खेळ यावर भर दिला, तर काहींनी शारीरिक शिक्षण संस्था ग्वाल्हेर, राष्ट्रीय खेळ संस्था पटियाला यांनी खेळाचे तज्ज्ञ अध्यापक बनवण्यावर भर दिला. अध्यापनशास्त्र संकल्पना. अध्यापनशास्त्राचा मुख्य हेतू म्हणजे अध्यापनाची पद्धती, कौशल्ये व वृत्ती विकसित करणे, विषयाचे आकलन करून देऊन वर्गाबाहेर त्याचे उपयोजन करण्यासाठी मदत करणे. अध्यापनशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थ्याच्या पूर्व अध्यापनावर आधारलेले असून ते विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि वृत्तीच्या विकासावर कार्य करते. अध्यापनशास्त्र हे विद्यार्थ्यांना विषयाची सखोल माहिती घेण्यासाठी सक्षम करते आणि त्यांना वर्गाबाहेरील दैनंदिन जीवनात उपयोग करण्यासाठी सक्षम बनविते. अध्यापनशास्त्राचे महत्त्व. शिक्षकांना वर्ग वातावरणासाठी आवश्यक सर्वोत्तम पद्धतीची माहिती देतो. 2. वर्गातील विद्यार्थी विविध अध्ययन शैलीचे असतात. त्यांना समजून घेऊन त्यानुसार अध्यापन केल्यास अध्यापनाच्या दर्जात सुधारणा होते आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. 3. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आशय विद्यार्थ्यांसमोर कसा मांडावा याबाबतही मार्गदर्शन मिळते. 4. विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिकण्यास त्यांच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा होण्यासाठी महत्त्वाचे आहे. अध्यापनशास्त्राची तत्त्वे. जेम्स आणि पोलार्ड 2011 यांनी अध्यापनशास्त्राची तत्त्वे पुढीलप्रमाणे मांडली आहेत. 1. अध्ययनकर्त्याला व्यापक अर्थाने जीवन जगण्यासाठी सुसज्ज करते. 2. ज्ञानाच्या मौल्यवान प्रकारांशी संबंधित आहे. 3. पूर्वानुभव आणि पूर्व अध्ययनाला महत्त्व. 4. अध्ययन जोडणीला स्कॅफोल्ड करायला मदत करते. 5. अध्ययनाला सुसंगती राहण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. 6. विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणे. 7. वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही प्रक्रियांना प्रोत्साहन द्यावे. 8. अनौपचारिक शिक्षणाला महत्त्व देणे. आणि 9. एकमेकांच्या मदतीने शिकण्यास मदत करणे. प्रकल्पाधारित अध्यापन. अध्यापनाची प्रकल्प पद्धती जॉन डी यांनी प्रस्तावित केली. ही पद्धत उदयास येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील प्रगतीपूर्वक शैक्षणिक चळवळ. प्रकल्प पद्धतीची वैशिष्ट्ये. प्रकल्पास योग्य असा समृद्ध एकसंघ घटक निवडतात. समस्या ही अभ्यास केंद्रित असते. 2. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम अथवा अध्ययनाची तंत्रे स्वतः निवडायची असतात. 3. पाठ्यपुस्तकातून माहिती मिळविणे, शंका व प्रश्नाबद्दल शिक्षक व सहकारी विद्यार्थ्यांची चर्चा करणे, प्रयोग करणे, दिग्दर्शित प्रात्यक्षिके व कृती करणे आणि शेवटी अहवाल तयार करणे. 4. स्वयं अध्ययन व कृतीद्वारे शिक्षण. या तत्वांवर आधारित व विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. 5. स्वयं व्यवस्थापन, गट प्रक्रिया आणि समस्या निराकरण कौशल्यासारखी जीवन कौशल्ये आत्मसात होतात. 6. काही दिवस व आठवड्याचा कालावधी असू शकतो. 7. शिक्षक अडचणीच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. 8. कृतीवर भर दिला जातो व घेतलेले ज्ञान व प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड घालावी लागते. 9. संघभावना व सहकार्य निर्माण होऊन समायोजन साधले जाते. 10. कृती, बुद्धी, श्रम यांना महत्त्व असते. प्रकल्प पद्धतीची तत्त्वे. 1. हेतू निश्चिती. यात उद्दिष्टांची निश्चिती करावी लागते. 2. स्वातंत्र्य. विद्यार्थी स्वतःच्या क्षमतेनुसार प्रकल्प निवडतात. 3. कृती. प्रकल्प हा कृती केंद्रित असतो. 4. वास्तवता. प्रकल्प हा वास्तव परिस्थितीतला खरा असावा. 5. उपयुक्तता. प्रकल्प हा उपयुक्ततेच्या दृष्टीने काम चांगल्या पद्धतीने आणि त्यांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने पूर्ण करू शकतात. प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या. 1. परिस्थिती निर्माण करणे. 2. निवड व हेतू निश्चित करणे. 3. नियोजन करणे. 4. प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. 5. मूल्यमापन. 6. अहवाल तयार करणे. अध्यापनशास्त्र आव्हाने, समस्या आणि संशोधने. सर्वात प्रथम अध्यापनशास्त्रीय आव्हाने. 1. विद्यार्थ्यांमधील भिन्नता. 2. विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक समस्या आणि गुंडगिरी. 3. निधी कमतरता. 4. प्रभावी संप्रेषणाचा अभाव. 5. आव्हानात्मक काळ. 6. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे. 7. विस्तार सेवा कार्याची जबाबदारी. 8. शारीरिक आरोग्य. 9. शाळा प्रशासनाकडून दबाव. आता अध्यापनशास्त्रातील समस्या. 1. वर्गातील भिन्न वैशिष्ट्ये असणाऱ्या मुलांचा समावेश. 2.
अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर. 3. अध्यापन उपागम. 4. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा समावेश. घटक क्रमांक 2. प्रौढाध्यापनशास्त्र. प्रौढाध्यापनशास्त्राची उपपत्ती आणि ऐतिहासिक आढावा. प्रौढ अध्यापनशास्त्र उपपत्ती. उच्च वाङ्मयात अँड्रॅगॉजी, अँड्रॅगॉजिक्स आणि अँड्रॉलॉजी या तिन्ही संकल्पनातील फरक स्पष्ट केला आहे. 1. अँड्रॅगॉजी हे हेतुतः व्यावसायिक मार्गदर्शक क्रियाकर्म असून त्याचे ध्येय प्रौढांमध्ये परिवर्तित घडवून आणणे हे आहे. 2. अँड्रॅगॉजिक्स. अँड्रॅगॉजी प्रक्रिया घडवून आणण्यासाठी वैचारिक आणि पद्धतशीर पार्श्वभूमी निर्माण करणारी शास्त्रीय प्रणाली आहे. 3. अँड्रॅगॉलॉजी हे अँड्रॅगॉजी आणि अँड्रॅगॉजिक्स या दोन्ही प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्रौढ अध्यापनशास्त्र संकल्पनेचा उगम. जेर व्हॅन एनवर्ड यांनी ही संकल्पना थेट 1921 मध्ये या संकल्पनेचा पुन्हा वापर झाल्याचे दाखविले आहे. जर्मन समाजशास्त्रज्ञ एजेन रॉसेनस्टॉक यांनी ते शिकवित असलेल्या अकॅडमीच्या अहवालात असे नमूद केले आहे की प्रौढ शिक्षणासाठी खास शिक्षक, खास पद्धती आणि खास तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. त्यासाठी अध्यापनशास्त्र परिपूर्ण नसून त्याला प्रौढ अध्यापनशास्त्राचीच आवश्यकता आहे. प्रौढ अध्यापनशास्त्रात ज्ञात असलेला शिक्षकच त्यासाठी उपयुक्त ठरतो. पुढे डच अभ्यासकाला ही संकल्पना दिसली ती ऑफ स्विस मानसोपचार तज्ज्ञ हेनरिक हॅन्सलमन यांनी प्रकाशित केलेल्या अँड्रॉगॉजी, नेचर, पॉसिबिलिटीज अँड बाउंड्रीज, अडल्ट एज्युकेशन या ग्रंथात. हा ग्रंथ 1951 मध्ये प्रकाशित झाला असून त्यात प्रौढांना अवैद्यक उपचार म्हणून त्यांच्या पुनर्शिक्षणासाठी ही संकल्पना वापरली. अध्यापनशास्त्रातील महत्त्वाचे घटक. त्यापैकी पंचवार्षिक योजना. सर्व पंचवार्षिक योजना आपण थोडक्यात वाचणार आहोत. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. पहिल्या पंचवार्षिक योजनेत समाज शिक्षणाची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारमधील शिक्षण व समाज खात्यावर सोपविण्यात आली. प्रौढ साक्षरता वर्गासाठी पुस्तके, ग्रंथालये खास आर्थिक तरतुदीमधून सुरू केली. लोकांना साक्षर करणे आणि साक्षर झालेल्या लोकांना साक्षरता टिकून राहण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लागण्यासाठी ग्रंथालये सुरू केली. मुख्यत्वे व्याख्यान आणि चर्चा पद्धतीचा वापर केला गेला. आकाशवाणीचा वापर केला गेला. भरतकाम, स्वयंपाक, शिवणकाम इत्यादी गोष्टीसोबत सामूहिक श्रमदान, खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. 2. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत समाज शिक्षणाची 5 कोटी रुपयांची जी एकूण शिक्षणाच्या तरतुदीच्या 1.47% एवढी होती. याचा अर्थ प्रौढ शिक्षणाचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व ओळखून या कार्यक्रमासाठी अधिक आर्थिक निधी उपलब्ध झाला. या काळात प्रौढ शिक्षणात पूरक अशा अनेक गोष्टी घडल्या. त्यातील काही ठळक गोष्टी. प्रौढ शिक्षणात संशोधन, मूल्यमापन, प्रौढांना शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण, चांगल्या साहित्याची निर्मिती इत्यादीवर भर देण्यात आला. नवसाक्षरांसाठी लिखाण करणाऱ्या लेखकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, कार्यशाळा, उत्कृष्ट लेखनासाठी लेखन पुरस्कार, स्वयंसेवी संघटना ज्या प्रौढ शिक्षण वर्ग चालवतील त्यांच्यासाठी अनुदानाची तरतूद आणि दृकश्राव्य साधनांची निर्मिती. 3. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामशिक्षण मोहिमेला सर्वत्र राबविण्याचा प्रयत्न झाला. साक्षरतेवर, व्यावसायिक प्रशिक्षणावर भर देण्यात आला. दुर्दैवाने 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले, त्यामुळे साक्षरता कार्यक्रमाकडे थोडे दुर्लक्ष झाले. असे असले तरी युद्ध समाप्तीनंतर पुन्हा हा कार्यक्रम जोमाने सुरू झाला. याच काळात समाज शिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संघटना व विद्यापीठांना अपील करण्यात आले. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. या दरम्यान शिक्षणाची सांगड उत्पादनाशी घालण्याची कल्पना पुढे आली. आपला देश कृषीप्रधान आहे. शेतकऱ्यांना साक्षर केल्यास शेती उत्पादन वाढेल. परिणामी आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन देशाच्या विकासात हातभार लागेल. या उद्देशाने शासनाने किसान कार्यात्मक साक्षरता प्रकल्प सुरू केला.
सुरुवातीला प्रकल्प म्हणून पंजाब, म्हैसूर व उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात राबविला गेला. त्यानंतर त्याचा विस्तार इतर राज्यातही केला गेला. 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1978. 5व्या पंचवार्षिक योजनेत किसान साक्षरता कार्यक्रम देशभर जवळपास 150 जिल्ह्यांमधून राबविला जात होता. शेतकऱ्यांना कार्यात्मक साक्षरता दिल्याने शेती उत्पन्न वाढले होते. या दरम्यान शाळेतून गळती झालेल्या मुलांच्या शिक्षणाची समस्या समोर आली. देशाच्या विकासाच्या दृष्टीने मुलांचे शिक्षणही महत्त्वाचे होते, म्हणून अनौपचारिक शिक्षणाची सुरुवात झाली. शिक्षण प्रक्रिया गतिमान होण्यासाठी व शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हे अनौपचारिक शिक्षणाचा हेतू होता. प्रौढ शिक्षणाचा टप्पा NAEP 1978ला सरकार बदलले. काँग्रेसची सत्ता जाऊन जनता सरकार सत्तेवर आले. त्यांनी प्रौढ शिक्षण कार्यक्रमाच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यातील अनेक त्रुटी समोर आल्या. प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1978 रोजी सुरू केला. राष्ट्रीय पातळीवरील प्रौढ शिक्षणातील हा पहिलाच कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची प्रमुख 3 उद्दिष्टे होती. 1. साक्षरता, 2. जाणीव, 3. कार्यात्मकता. 6वी पंचवार्षिक योजना 1980 मध्ये जनता सरकार गेले आणि इंदिरा काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आले. त्यांनी प्रौढ शिक्षणास पंतप्रधानांच्या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत 16व्या कलमात सामील केले. निरक्षरता निर्मूलन या नावाखाली समावेश करण्यात आला. या कार्यक्रमाचे आरोग्य, विज्ञान, राजकीय घडामोडी, कुटुंब कल्याण व सांस्कृतिक बाबींचे ज्ञान देण्याचे ठरविले आले. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता दुर्बल घटक, स्त्रिया, आदिवासी, दलित व उपेक्षित निरक्षरांपर्यंत पोहोचणे. 7वी पंचवार्षिक योजना 1981च्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता 47.2% इतका झाला होता. साक्षरतेत म्हणावी तितकी प्रगती दिसत नव्हती. या दरम्यान 1 मे 1986 पासून महाराष्ट्रात सामूहिक कार्यक्रम साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका केली. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या महाविद्यालयाच्या परिसरातील आजूबाजूचे अथवा ते जेथे राहतात तिथल्या परिसरातील 1 ते 5 निरक्षर प्रौढांना साक्षर करण्याची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रीय साक्षरता मिशन स्वातंत्र्य मिळाल्यापासून निरक्षरता निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु साक्षरतेत म्हणावी तशी प्रगती झाली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रौढ शिक्षणाचा कालावधी अधिक होता. तसेच साक्षरता आल्यावर लगेचच साक्षरोत्तर कार्यक्रम राबविला गेला नाही. बहुतेक ठिकाणी साक्षरता सही करण्यापुरती अथवा वाचन, लेखन व अंकज्ञानापुरती मर्यादित राहिली. कार्यात्मकतेपर्यंत खूप कमी लोक पोहोचले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साक्षर झालेला लोक परत निरक्षर झाले. देशाच्या विकासाला गती देण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींनी 5 मिशन सुरू केले. संपूर्ण साक्षरता अभियान कमी कालावधीत अधिकाधिक निरक्षरांना साक्षर करण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाद्वारे कार्यात्मक साक्षरता देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. कार्यात्मकता साक्षरता म्हणजे 1. साक्षरतेत आणि अंकज्ञानात स्वावलंबी होणे. 2. आपल्या खालावलेल्या परिस्थितीच्या कारणांची जाणीव होणे आणि संघटित होऊन विकास कार्यात सहभागी होऊन आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. 3. आर्थिक दर्जा सुधारणे व आपली सर्वसामान्य परिस्थिती सुधारण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे. 4. राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरणाची जपणूक, स्त्रिया व पुरुष यामधील समानता, कुटुंब नियोजन इत्यादी सामाजिक मूल्ये नीट रीतीने समजून घेणे. साक्षरता भारत कार्यक्रम 9 सप्टेंबर 2009 रोजी आंतरराष्ट्रीय दिनादिवशी केंद्र सरकारने या कार्यक्रमाची घोषणा केली. देशाची साक्षरता वाढली असली तरी महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात म्हणावी तशी वाढ झालेली नव्हती. प्रौढांच्या अध्ययनाला प्रोत्साहन आणि बळकटी देणे, त्यांनी अनौपचारिक शिक्षण घेण्याची संधी गमावली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणे या कार्यक्रमाचा हेतू होता. या कार्यक्रमाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे: 1. निरक्षर प्रौढांना मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञानात स्वावलंबी करणे. 2.
प्रौढांना अनौपचारिक शिक्षण प्रणालीच्या समकक्ष पात्रता प्रदान करणे आणि नवसाक्षरांना मूलभूत साक्षरतेच्या पलीकडील शिक्षण उपलब्ध करून देणे. 3. व्यावसायिक शिक्षण देणे, त्यांचे राहणीमान आणि कामकाज सुधारण्यासाठी संबंधित कौशल्य कार्यक्रमाचे आयोजन करणे. 4. नवसाक्षर प्रौढांना सतत शिक्षणासाठी संधी प्रदान करून शिक्षित समाज निर्माण करण्यास चालना देणे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रत्येक 5,000 लोकसंख्येपाठीमागे एक लोकशिक्षक केंद्राची स्थापना ग्रामपातळीवर करण्यात आली. प्रौढ अध्यापनशास्त्र संकल्पना व तत्त्वे. प्रथम प्रौढ या शब्दाच्या व्याख्या समजून घेऊ. 1. जैविक दृष्टीने आपण ज्या वयात प्रचोत्पादन करू शकतो त्या वयातील व्यक्तीला प्रौढ म्हणतात. कायदेशीर दृष्टीने ज्या वयापासून आपणास कायद्याने मतदानाचा अधिकार प्राप्त होतो त्या वयातील व्यक्तीला प्रौढ म्हणता येईल. प्रौढ अध्यापनशास्त्र व्याख्या. प्रौढ अध्यापनशास्त्र म्हणजे प्रौढांचे अध्ययन प्रभावीपणे घडवून येण्यासाठी ज्या शास्त्राचा वापर केला त्याला प्रौढ अध्यापनशास्त्र असे म्हणतात. 2. प्रौढ अध्ययन शास्त्राचे शास्त्र. ज्या शास्त्रात प्रौढ अध्ययन शास्त्राचा शास्त्रीय अभ्यास केला जातो अशा शास्त्रात प्रौढ अध्यापन शास्त्र असे म्हणतात. इसवी सन 1926 मध्ये लिंडमन यांनी सर्वप्रथम प्रौढ शिक्षणाच्या संबंधी काही गृहीतके मांडली. गृहीतके. प्रौढ हे त्यांच्या अनुभवाशी सुसंगत अध्ययन आशय असेल तर अध्ययन करण्यास अधिक प्रेरित होतात. 2. प्रौढांचे अध्ययन उद्बोधन हे जीवनाभिमुख अध्ययनासाठी अधिक होते म्हणून त्यांना शिकविण्याचा अभ्यासक्रम जीवनाभिमुख असावा. 3. प्रौढांच्या अध्ययनासाठी त्यांचा अनुभव हाच एक समृद्ध अध्ययन स्रोत असतो. 4. स्वयंनिर्देशित अध्ययन हीच प्रौढांची मूलभूत गरज आहे. 5. वयानुसार व्यक्तिभिन्नता वाढत जाते. प्रौढ अध्यापनशास्त्राची तत्त्वे. 1. अध्ययनार्थीला जाणून घेण्याची गरज. 2. अध्ययनार्थीची स्वसंकल्पना. 3. अध्ययनार्थीचा पूर्वानुभव. 4. अध्ययनासाठी तत्परता. 5. अध्ययन उद्बोधन. 6. प्रेरणा. प्रौढ अध्यापनाची गृहीतके. 1. स्वसंकल्पना. 2. भूतकाळातील अध्ययनाचा अनुभव. 3. अध्ययन तयारी. 4. शिकण्यासाठी व्यावहारिक कारणे. 5. अंतर्गत प्रेरणेने प्रेरित चालना मिळालेले. 6. उद्देशाने प्रेरित अध्ययन. प्रौढ अध्ययनार्थी वैशिष्ट्ये व वर्ग वातावरण. साधारणपणे 15 ते 35 वर्षे वयोगटातील असतात. अर्थात 35 वर्षावरील प्रौढ शिकण्यास तयार असतील तर त्यांनाही शिकविण्यास काहीच हरकत नाही. या वयोगटातील प्रौढांची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. 1. प्रत्येक प्रौढाचा शिकण्यापाठीमागचा उद्देश वेगळा असतो. 2. प्रत्येक प्रौढ निराळा असतो, त्याचे अनुभव वेगवेगळे असतात. 3. प्रौढांना शिकविण्याच्या पद्धती भिन्न आहेत. 4. प्रौढांकडे शिकण्यासाठी वेळ नसतो. 5. बहुतेक प्रौढ गरीब, शोषित आणि दुर्लक्षित असतात. 6. प्रौढ अनुभवी असतात. 7. प्रौढांचे वागणे पूर्वानुभवानुसार आधारित असते. 8. निरक्षर प्रौढ अंधश्रद्धाळू व धार्मिक असतात. 9. प्रौढ परिपक्व असतात, त्यांच्या स्वतःच्या काही संकल्पना असतात, परंपरा असतात. 10. प्रौढांना शिकण्याचा आत्मविश्वास नसतो. 11. प्रौढ आपले विचार बोलून दाखविताना संकोचतात. 12. प्रौढांना शिकलेल्या ज्ञानाचा वापर लगेच व्यवहारामध्ये करायचा असतो. प्रौढ अध्यापन शास्त्राचे सिद्धांत. माल्कम नॉवेल्स यांनी प्रौढ अध्ययनशास्त्राला पुढे आणले. त्यांच्या आधी आणि नंतरही अनेक विचारवंतांनी प्रौढ अध्यापनशास्त्राला सिद्धांत मांडले. त्यापैकी काही प्रमुख सिद्धांत. 1. अँड्रॉगॉजी. 2. स्वनिर्देशित अध्ययन. 3. परिवर्तनवाद अध्ययन. 4. अनुभवात्मक अध्ययन. 5. प्रकल्प आधारित अध्ययन. 6. कृती अध्ययन. 7. वर्तनवाद. 8. संज्ञानात्मक. 9. रचनावाद. 10. सामाजिक अध्ययन सिद्धांत. प्रौढ अध्यापनशास्त्राचे सिद्धांत. त्यापैकी 1. अँड्रॉगॉजी. अँड्रॉगॉजी म्हणजे प्रौढांना शिकविण्याची कला आणि शास्त्र हे आपण पाहिले. 1960 मध्ये माल्कम नॉवेल्स यांनी हा सिद्धांत मांडला.
प्रौढांच्या अँड्रॉगॉजी सिद्धांत सांगतो की प्रौढ अध्ययनार्थी लहान मुलांपेक्षा खूप वेगळे असतात. जसे की 1. प्रौढांना ते का शिकायला पाहिजेत ते माहिती असण्याची गरज आहे. 2. त्यांना अंतर्गत प्रेरणा आवश्यक आहे. 3. त्यांना जाणून घ्यायचे असते की शिकल्यामुळे त्यांना नेमकी कशी मदत होईल. 4. ते आपले पूर्वीचे ज्ञान आणि अनुभव घेऊन जे त्याच्या शिक्षणाचा पाया बनते त्यावर आधारित ते शिकतात. सिद्धांत क्रमांक 2. स्वयंनिर्देशित अध्ययन. सिद्धांत क्रमांक 2. स्वयंनिर्देशित अध्ययन गॉरिसन यांनी ही विकसित केली. खालील गृहीतकांवर हा सिद्धांत आधारलेला आहे. 1. प्रौढ त्यांना काय शिकायचे आहे हे समजून घेण्यात पुढाकार घेतील. 2. शिकणारा अध्ययनाची ध्येये उद्दिष्टे ठरवतील. 3. स्वतः आवश्यक असणारी संसाधने शोधतील. 4. शिकण्याची योजना तयार करतील आणि त्यानुसार शिकतील. 5. प्रौढ शेवटी स्वतःच्या अध्ययनाचे मूल्यमापन करतील. सिद्धांत क्रमांक 3. परिवर्तनात्मक अध्ययन. झक मॅजिरो यांनी 1977 मध्ये हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत शिकणारा स्वतः आणि आजूबाजूच्या जगाचा कसा विचार करतात यावर लक्ष केंद्रित करतो. हा सिद्धांत असे मानतो की शिक्षकांनी नवीन संकल्पना मांडल्या, काही गृहीतके सांगितले तर शिकणारा विद्यार्थी ते आव्हान घेतो आणि गरज भासल्यास पटल्यास स्वतःच्या दृष्टिकोनात बदलही करतो. उदाहरणार्थ, प्रौढांच्या काही अंधश्रद्धा असतील. वर्गात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान झाले, प्रात्यक्षिक झाली तरी काही प्रौढ बदलू शकतात. त्यांना त्या पाठीमागील विज्ञान कळल्याने ते आपले विचार बदलू शकतात. सिद्धांत क्रमांक 4. अनुभवात्मक अध्ययन. अनुभवांना केंद्रस्थानी ठेवून अध्ययन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा सिद्धांत काही गृहीतके धरतो की प्रौढ शिकणारा 1. शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होतो. 2. प्रौढांच्या सक्रिय सहभागानंतर त्यांना मिळालेल्या अनुभवावर चिंतन करतात आणि मिळालेले ज्ञान दृढ करतात. 3. अध्ययनाच्या प्रक्रियेतील यश आणि अपयशाचा विचार करून पुढील अध्ययन कृतीमध्ये हवे ते फेरबदल करून अध्ययनात तयार होतात. 4. हे करत असताना प्रौढ नवीन कौशल्ये शिकण्यासाठी अमूर्त संकल्पना वापरतात. 5. प्रकल्प आधारित अध्ययन. हा सिद्धांत असे मानते की शिकणारे प्रौढ जेव्हा वास्तवातील प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते अधिक चांगल्या रीतीने शिकतात. 2. एखाद्या समस्येचा समग्र विचार करून ती सोडविण्यासाठी अनेक संभाव्य पर्याय तपासून पाहतात आणि त्या समस्येवर तोडगा काढतात. सिद्धांत क्रमांक 6. कृती अध्ययन. रेग रेव्हन्स यांनी 1982 मध्ये हा सिद्धांत मांडला. अध्ययनात प्रौढ अध्ययनार्थी समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अनेक प्रश्न विचारतो. संभाव्य उपाय काय काय असू शकतात यावर गंभीर विचार करतात. त्यानंतर त्या उपायातील सर्वेक्षण उपाय निवडतात आणि त्यानुसार कार्यवाही करून समस्या सोडवितात. सिद्धांत क्रमांक 7. वर्तनवाद. स्किनर यांनी 400व्या दशकात हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत असे सुचवतो की शिकणारा 1. उत्तेजनांना प्रतिसाद म्हणून माहिती मिळवतो. 2. सूचनांची वारंवार पुनरावृत्ती केल्याने शिकणारा अध्ययन करतो आणि त्या माहितीचे बळकटीकरण, दृढीकरण होते. हे जरी खरे असले तरी या सर्व प्रक्रियेमध्ये शिकणारा निष्क्रियपणे माहिती प्राप्त करतो. 3. शिकणाऱ्याकडून सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचे प्रदर्शन आवश्यक असते. सिद्धांत क्रमांक 8. संज्ञानात्मकता. त्यांना माहीत असणारी जुनी माहिती आणि अध्ययनातून मिळालेली नवीन माहिती या दोघांना समग्रपणे एकत्रित करून नवीन ज्ञान प्राप्त करतात. 2. शिकणारे माहिती प्राप्त करतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि सध्याच्या ज्ञानानुसार त्याची व्यवस्थित मांडणी करतात जेणेकरून नंतर जेव्हा हवी तेव्हा ती वापरता येईल. सिद्धांत क्रमांक 9. रचनावाद. शिकणारा त्याच्या अनुभवातून अर्थ काढतो. या संकल्पनेभोवती रचनावाद केंद्रभूत आहे. शिकणारा त्याच्या अनुभवातून आधारे वेगवेगळ्या गोष्टींचे अर्थ काढतो. हा सिद्धांत सांगतो की ज्ञान शिक्षकाकडून किंवा स्वयंसेवकाकडून शिकणाऱ्या प्रसारित होत नाही, तर शिकणारा त्याच्या पूर्वानुभवावरून त्यातून त्याला हवा असलेला अर्थ निर्मित करतो. सिद्धांत क्रमांक 10. सामाजिक अध्ययन सिद्धांत.
हा सिद्धांत गृहीत धरतो की शिकणारे एक इतरांनी केलेल्या कृतीबद्दल त्यांना मिळालेली बक्षिसे आणि शिक्षा यांचे निरीक्षण करतात, त्याच्याशी आपले अनुभव जोडतात आणि त्यातून अध्ययन करतात. 2. कामाच्या ठिकाणी इतरांच्या वर्तनेचे निरीक्षण करतात आणि त्यातून आपण कसे वागले पाहिजे हे समजतात. 3. आजूबाजूला ज्या व्यक्ती आहेत त्यांना ते आदर करतात, अशा व्यक्तींच्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. प्रौढ अध्यापनाच्या पद्धती व तंत्रे. प्रौढांना शिकविण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. स्थानिक परिस्थिती, शिक्षक, स्वयंसेवकाचे प्रशिक्षण आणि प्रौढांची मानसिकता यावर प्रौढ शिक्षण वर्गात शिकविताना पद्धती निवडली जाते. 1. साक्षरता संचाच्या सहाय्याने वाचन व लेखन. सर्वसाधारणपणे शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमात साक्षरता संच मिळतो, परंतु शासनाच्या कार्यक्रमात वारंवार बदल होतात. वाचन शिकविण्याच्या पायऱ्या. 1. चित्रवाचन. 2. प्रकट वाचन किंवा धडा वाचन. 3. शिक्षक स्वयंसेवकाने धड्यातील एक एक वाक्य वाचून दाखवावे. 4. धड्यातील शब्दवाचन. 5. अक्षरे आणि स्वरचिन्हांची फोड व वाचन. 6. मुळाक्षरे व स्वरचिन्हांपासून नवीन शब्द तयार करणे. 7. नवीन शब्दांचा वापर करून नवीन वाक्य तयार करणे. लेखनाची पूर्वतयारी. प्रौढ शिक्षण वर्गात येणारे प्रौढ विद्यार्थी कबाड कष्ट करणारे असतात, त्यामुळे त्यांच्या हाताची बोटे पटकन वळत नाही. कोणतेही अक्षर लिहायचे म्हणजे एका विशिष्ट कोनातून तो ठराविक आकार लिहावा लागतो. त्यांच्या बोटांना सवय व्हावी यासाठी प्रथम त्यांच्याकडून आडव्या, उभ्या, तिरप्या रेषांचा सराव करून घ्यावा. सराव झाल्यानंतर अर्थपूर्ण शब्दांचे लिखाण प्रौढांकडून करून घ्यावे. अंकज्ञान. अंकज्ञान देताना क्रम फार महत्त्वाचा असतो. 1. अंकाची ओळख. 2. दशकांची ओळख. 3. 100 पर्यंतच्या संख्यांची ओळख. 4. घड्याळ. 5. कॅलेंडर. 6. मोजमापे. 7. साधी बेरीज वजाबाकी. 8. पाढे. 9. गुणाकार व भागाकार. 10. 1000 पर्यंतच्या संख्यांची ओळख. 11. भौमितिक आकार आणि 12. साधा जमा खर्च. प्रौढ अध्यापनाच्या पद्धती आणि तंत्रे. ठळकपणे प्रौढ अध्यापन आणि तंत्राच्या प्रमुख 3 प्रकार आहे: विश्लेषणात्मक, संश्लेषणात्मक आणि एकलेक्टिक पद्धत. प्रौढ अध्यापनाचे प्रथम तंत्र. विश्लेषणात्मक पद्धतीपैकी या पद्धतीत अनेक तंत्रे वापरली जातात. त्यापैकी 1. गोष्टीचे तंत्र. 2. वाक्यतंत्र. 3. वाक्यांश तंत्र. 4. शब्दतंत्र. 5. कोरस की वर्ड पद्धती. 6. चित्रशब्द कार्ड पद्धत. 7. वाक्यतंत्र. पुढील पद्धत आहे संश्लेषणात्मक पद्धत. या पद्धतीमध्ये 1. मुळाक्षर पद्धती. 2. पारंपरिक पद्धती. 3. मुळाक्षरी पद्धती. मुळाक्षरामध्ये चित्र सहसंबंध पद्धत, अवस्थी पद्धत आणि 3. ध्वनी पद्धत. ध्वनितंत्र. विश्लेषणात्मक पद्धतीचे फायदे. प्रौढांना शिकविणारे बहुतेक शिक्षक, स्वयंसेवक मुळाक्षरे, बाराखडी या पद्धतीनेच शिकविले असतात. तसेच प्रौढ शिक्षणात वर्गात येणारे प्रौढही त्यांच्या आजूबाजूला आणि घरातील मुलेही याच पद्धतीने शिकताना पाहतात. त्यामुळे दोघांनाही ही पद्धत मान्य आहे. शिवाय त्यांना ही पद्धत सोपी वाटते. 3. इलेक्ट्रिक पद्धत. इलेक्ट्रिक पद्धत ही विश्लेषणात्मक पद्धत आणि सिंथेटिक पद्धत या दोहोंचे मिश्रण आहे. ही पद्धत खालील वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरते. 1. अगदी सुरुवातीपासून अर्थपूर्ण शब्दांचा वापर. 2. अक्षरे आणि मंत्रांचा वेगवेगळ्या सिक्वेन्समध्ये वापर करण्याची संधी. 3. अंकज्ञान आणि गणित सर्वात शेवटी शिकविणे. प्रौढ अध्यापनात शिक्षकांची भूमिका. अगदी महत्त्वपूर्ण मुद्दा. 1. प्रौढाध्यापन करताना शिक्षकाला पुढील भूमिका करणे आवश्यक असते. त्यापैकी 1. लक्ष्यकर्ता. 2. सक्रिय श्रोता. 3. सहानुभूती आदर. 4. सामाजिक जबाबदारी निर्माण करणारा. 5. अनुकूल वातावरण निर्माता. 6. अचूक प्रश्नकर्ता. 6. अभिप्राय किंवा प्रत्याभरण क्षमता आणि 8. व्यावसायिक दृष्टिकोन.
घटक क्रमांक 3 स्वयंनिर्देशित अध्ययन. स्वयंनिर्देशित अध्ययनास मार्गदर्शक ठरेल ही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. स्वयंनिर्देशित अध्ययनात मानव हा त्याच्या क्षमतानुसार वृद्धिगत होत असतो आणि त्याला स्वयंनिर्देशित अध्ययनाची गरज असते. 2. अध्ययनार्थीचे अनुभव हेच खरे अध्ययनार्थीसाठीचे मोठे स्रोत असतात. 3. व्यक्ती त्याच्या आयुष्यातील कार्ये चांगली होण्यासाठी काय आत्मसात केले पाहिजे ते शिकते. 4. समस्या केंद्रित अध्ययन किंवा कार्य हेच प्रौढांचे नैसर्गिक उद्बोधन करीत असते. 5. स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी हा स्वतःच्या विविध आंतरिक प्रेरणेतून प्रेरित झालेला असतो. स्वयंनिर्देशित अध्ययनाचे तात्विक प्रतिमान. सेल्फ डायरेक्टेड लर्निंग. स्वयंनिर्देशित अध्ययनाचा विचार 2 दृष्टिकोनातून होऊ शकतो. 1. स्वयंनिर्देशित अध्ययन साध्य करायचे ध्येय ह्या दृष्टिकोनातून विचार. 2. स्वयंनिर्देशित अध्ययन एक अध्ययन प्रक्रिया ह्या दृष्टिकोनातून विचार. स्वयंनिर्देशित अध्ययनाचे मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय व अध्ययनशास्त्रीय अशा सर्व अंगांनी विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा काहीसा विचार ब्रॉकेट व हिमस्ट्रॉ यांनी केलेला आढळतो. स्वयंनिर्देशित अध्ययन करणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये. 1. स्वयंनिर्देशित अध्ययन करणारा विद्यार्थी हा अध्ययनाच्या संधी स्वीकारण्यास सतत तयार असतो. क्रियाशील अध्ययनासाठी स्वतः जबाबदार असतो. 3. त्याला अध्ययनाविषयी प्रेम असते. 4. त्याच्या अंगी सर्जनशीलता असते. 5. अध्ययनाच्या मूलभूत कौशल्यांची व समस्या निराकरणाच्या कौशल्यांचा वापर करता येण्याची क्षमता त्याच्याजवळ असते. 6. तो सतत क्रियाशील असतो. 7. तो अंतःप्रेरणेने प्रेरित झालेला असतो. 8. तो विविध अध्ययनशैली आणि अनुभवातील विविध भूमिका स्वीकारायला तयार असतो. 9. प्राथमिक जबाबदारी ही व्यक्तिगत अध्ययनाची असते. स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या पायऱ्या. स्वयंनिर्देशित अध्यापनाच्या पायऱ्या. 1. स्वयंप्रेरणा. 2. गरजांची निश्चिती. 3. ध्येय किंवा हेतू किंवा उद्दिष्टे निश्चिती. 4. स्रोतांचा शोध. 5. कृतींचे नियोजन. 6. स्वयंनिर्देशन अध्ययन. अध्ययनार्थीची स्वायत्ता. शिक्षणामध्ये अध्ययनार्थीची स्वायत्ता ही महत्त्वाची असते. विद्यार्थी आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे वर्गखोल्यांमध्ये फार कमी वेळ असतो, परंतु आपल्या ज्ञान आणि कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असते. त्यामध्ये एक महत्त्वाचे मर्मस्थान म्हणजे अध्ययनार्थीचे स्वतःच्या अध्ययनार्थी या भूमिकेचे विमर्शन होय. अध्ययनार्थ्याला विविध आशय वातावरण, विविध प्रकारच्या अध्ययनाच्या क्लुप्त्या लवचिकपणे वापरता येतात. अध्ययनार्थीची स्वायत्तेमध्ये विद्यार्थी स्वतःच्या अध्यापनाच्या संदर्भात स्वतःच नियंत्रण करतो आणि जबाबदारी घेतो. अर्थात हे जेव्हा तो अध्ययन करतो आणि कसे अध्ययन करतो हे दोन्ही परिस्थितीमध्ये घडत असते. अध्ययनात स्वायत्ता याची काही व्याख्या बघूया. भाषा अध्ययन आणि अध्ययन यावर लिहिताना अध्ययनाची स्वायत्ता म्हणजे स्वतःच्या अध्ययनात बदल करण्याची क्षमता. होलेक यांच्या मते. गार्डनर आणि मिलर यांच्या मते अध्ययन स्वायत्ता म्हणजे एक अशी परिस्थिती की ज्यामध्ये अध्ययनार्थी त्याच्या किंवा तिच्या अध्ययनाशी संबंधित सर्व निर्णयांसाठी अधिक निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी पूर्णपणे जबाबदार असतो. स्वायत्तेची वैशिष्ट्ये. 1. अध्ययनार्थी स्वतःच्या अध्ययनाची जबाबदारी स्वतः घेतो. 2. अध्ययनार्थी जबाबदारी घेताना विविध प्रकारच्या प्रक्रिया स्वीकारतो. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीतील शिक्षक, अध्ययनाची उद्दिष्टे निश्चित करणे, अध्ययनाच्या पद्धती निवडणे आणि मूल्यमापनाची प्रक्रिया यांसारख्या प्रक्रियांचा अवलंब करणे. बोन्सेन 1997 यांनी अध्ययनार्थी स्वायत्तेबाबत 3 मार्ग सांगितले आहेत. 1. तांत्रिक दृष्टिकोन. पर्यवेक्षित नसलेल्या अध्ययनातील कौशल्य किंवा धोरणांवर भर देणे. विशिष्ट प्रक्रियाची क्रियाकलम किंवा प्रक्रिया, उदाहरणार्थ मानसिक विचार. 2. मानसशास्त्रीय दृष्टिकोन. व्यापक दृष्टिकोन आणि बोधात्मक क्षमतांवर भर देणे जे अध्ययनार्थीच्या अध्ययन करण्याची जबाबदारी घेण्यास सक्षम असते. 3. राजकीय दृष्टिकोन. अध्ययनार्थीच्या अध्ययनावर नियंत्रण देऊन त्यांच्या सक्षमीकरणावर भर देणे.
स्वायत्त अध्ययनार्थीची वैशिष्ट्ये. 1. स्वायत्त अध्ययनार्थींना त्यांची अध्ययनशैली आणि धोरणांमध्ये अंतर्दृष्टी असते. 2. स्वायत्त अध्ययनार्थी हे स्वयंनिर्देशित असतात. 3. जोखीम घेण्यास तयार असतात. संवाद साधण्यासाठी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रयत्न करतात. 4. चांगले अंदाज लावणारे असतात. 5. आशय अचूकतेला महत्त्व देणारे असतात तसेच अध्ययन कृती समजून घेतात. 6. आशयाशी संबंधित सर्व प्रकारचे संकल्पनात्मक माहिती आणि विचार विकसित करतात. 7. जो आशय शिकवायचा आहे त्याकडे सहनशील आणि अद्ययावत दृष्टिकोन ठेवतात. यावरून अध्ययनार्थीच्या स्वायत्तेची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. 1. चिकित्सक विमर्शन. 2. स्वजाणीव. 3. स्वतःच्या अध्ययनाची जबाबदारी स्वतःच घेणे. 4. सृजनात्मक आणि जटिल परिस्थितीतही काम करतो. 5. स्वकल्पना उपपत्ती निर्माण करण्याची क्षमता. स्वायत्त अध्ययनार्थी कसे तयार करावेत? क्लुप्त्या आणि उपागम. अध्ययनाच्या वेळी खालील बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे. 1. अध्ययनार्थींना आशय निवडण्याचे आणि अध्ययन कृती निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. 2. स्वयंनिर्देशित अध्ययनाला चालना देणे ज्याद्वारे विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेचे नियोजन, प्रतिपालन, मूल्यमापन, निर्देशन आणि विचार प्रक्रियेत गुंतलेले असतात. 3. अध्ययनार्थींना त्यांच्या स्वतःच्या अध्ययन उद्दिष्टांच्या अनुषंगाने स्वतःच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्याची संधी देणे. 4. अध्ययनार्थींना वर्गाच्या बाहेर त्यांच्या ज्ञानात्मक कृतींना सक्रिय करण्याची संधी देणे. 5. अध्ययनार्थींना स्वतःच्या अध्ययन कृती आणि स्वतःची विविध कार्ये करण्यास अनुमती देणे. घटक क्रमांक 4. अध्यापनशास्त्र, प्रौढ अध्यापनशास्त्र व स्वयंनिर्देशित अध्ययन, फरक आणि परस्पर संबंध. माझ्या मते या घटक क्रमांक 4 पैकी बरेचसे प्रश्न पेपरसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण प्रश्नांच्या नुसार वाचन घेणार आहोत. अध्यापनशास्त्र म्हणजे मुलांच्या शिकवण्याशी संबंधित हे शास्त्र आहे. मुलांना सहजतेने शिकण्यात मदत करण्यासाठी हे शास्त्र विविध अध्यापन पद्धतीविषयी माहिती देते. 2. प्रौढ अध्यापनशास्त्र म्हणजे प्रौढांचे शिकण्याची संबंधित हे शास्त्र आहे. प्रौढांची अध्ययनाची प्रक्रिया सुकर करण्याची सर्वोत्तम पद्धतीचा कसा वापर करायचा, प्रौढांची वैशिष्ट्ये जाणून त्याचे मानसशास्त्र जाणून प्रौढांना अध्ययन करायचे. 3. स्वयंनिर्देशित अध्ययन. आजकालच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करणे, ज्ञान अद्ययावत करणे जरुरी झाले आहे. असे शिक्षण बहुतेकदा स्वयंनिर्देशित आणि विद्यार्थी केंद्रित असते. अध्यापनशास्त्र आणि प्रौढ अध्यापनशास्त्र यातील फरक. 1. नवीन गोष्टींशी जुळवून घेण्याची क्षमता. जर तुम्ही लहान मुलांच्या आणि प्रौढ विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेकडे लक्ष दिले तर तुम्हाला स्पष्टपणे कळेल की शिकणारे प्रौढ विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत अधिक जबाबदार असतात. जबाबदारी व्यक्तिगत त्याची बुद्धी त्या नवीन गोष्टीशी जुळवून घेण्यासाठी त्यांची क्षमता वाढविते. याविरुद्ध मुले त्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरील नवीन गोष्टींशी जुळवून घेण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. अभ्यासक्रम आणि शैक्षणिक विषयांपुरतीच त्यांची शिकण्याची क्षमता मर्यादित असते. अनुभवावर आधारित अध्ययन प्रक्रिया. एखाद्या शालेय विद्यार्थ्याला नवीन एखादे कार्य करण्यास सांगितले तर तो ते कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करू शकेल अथवा त्यात अयशस्वी होऊ शकेल. परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या अनुभवी व्यक्तीला एखादे काम करण्यास सांगितले तर ते कार्य तो उत्तम कार्यक्षमतेने पूर्ण करण्याची शक्यता आहे. कारण प्रौढांकडे जीवनाचा अनुभव असतो. त्यामुळे पूर्वानुभवावर आधारित त्याचे अध्ययन उत्कृष्ट होते. पुढील मुद्दा नवनिर्मितीची उत्सुकता. प्रौढांकडे अनुभव असल्याने नव्या गोष्टीबाबत कुतूहल असते. म्हणूनच प्रौढ नवनवीन गोष्टी लवकर शिकतात आणि त्याचा वापरही दैनंदिन जीवनात लगेच करतात. शिकलेल्या ज्ञानाचा वापर करण्यात ते उत्सुक असतात. पुढील मुद्दा अध्ययनासाठी वेळ, स्थळ आणि साहित्याची उपलब्धता. प्रौढांकडे शिकण्यासाठी अधिक वेळ नसतो. त्यातून शिकण्यासाठी त्यांनी वेळ काढला तर तो त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतो. याउलट लहान मुले शिकण्यासाठी वेळ देतात कारण शिकल्यामुळे त्यांना चांगल्या शाळा महाविद्यालयात प्रवेश मिळेल, चांगले गुण मिळालेच हव्या त्या शाखेला प्रवेश मिळेल. अध्यापनशास्त्र आणि स्वयंनिर्देशित अध्ययन यातील फरक. 1.
नवीन गोष्टींशी जुळवून घेण्याची क्षमता. शालेय विद्यार्थी प्रामुख्याने शिक्षकाने दिलेले ज्ञान, अभ्यास या दृष्टिकोनातून पाहतात, परंतु स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी नवीन गोष्टी शिकतात. 2. अनुभवावर आधारित अध्ययन प्रक्रिया. शालेय विद्यार्थ्यांकडे अनुभवांचा साठा कमी असतो. तो प्रामुख्याने शालेय अभ्यासक्रमावर आधारित शिक्षकाने मार्गदर्शित केलेला असतो. एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचे दुसऱ्या परिस्थितीत वापर करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. 3. नवनिर्मितीची उत्सुकता. शालेय विद्यार्थी प्रामुख्याने त्यांच्यासाठी निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार कार्य करतात. नवनिर्मितीच्या संधी त्यांना फारशा मिळत नाही. 4. अध्ययनासाठी वेळ. शालेय विद्यार्थ्यांना अध्ययन करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते. त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळही असतो, परंतु स्वयंनिर्देशित अध्ययनार्थीवर अनेकविध जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्या सांभाळून तो आपल्या अध्ययनासाठी वेळ काढतो. प्रौढ अध्यापनशास्त्र आणि स्वयंनिर्देशित अध्ययन यातील फरक. 1. अध्ययन वर्तन. प्रौढ अध्यापनशास्त्रात अध्ययनार्थी आणि सुलभक समान वयाचे असतात, त्यामुळे ते अध्ययनार्थीच्या वर्तनावर पूर्णतः नियंत्रण ठेवत नाहीत. त्यांच्या कलाकलाने अध्ययन प्रक्रिया घडवून आणतात. 2. नवीन गोष्टींशी जुळवून घेण्याची क्षमता. प्रौढांकडे स्वतःचे अनुभव असतात, त्यानुसार त्यांचे कार्य चालू असते, परंतु विशिष्ट कृतीबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती त्यांना योग्य वाटल्यास ते ती पूर्ण स्वीकारतात. तज्ज्ञांनी दिलेली माहिती आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून स्वतः काही निर्णय घेतात. 3. अनुभवावर आधारित अध्ययन प्रक्रिया. प्रौढ अध्यापनशास्त्रात सुलभक प्रौढांचे अनुभव विचारात घेऊन त्यावर आधारित कृतींची निश्चिती करतात. प्रौढ व्यक्तींना स्वतःच्या दैनंदिन जीवनातील समस्या, प्रश्न सोडवून अधिक चांगले आयुष्य जगण्यात भर देतात. या उलट स्वयंनिर्देशित अध्ययनार्थीकडे स्वतःचा अनुभव असतो. त्यांच्या कार्याच्या गरजेनुसार तो अध्ययनार्थीची सुरुवात करतो. त्यांच्या अध्ययनाची गती व माध्यमही तोच निश्चिती करतो. 4. नवनिर्मितीची उत्सुकता. प्रौढ प्रामुख्याने विशिष्ट हेतू समस्या निराकरणासाठी अध्ययन प्रक्रियेत सहभागी झालेला असतो. नवनिर्मितीबाबत उत्सुकता काही प्रमाणात असते, परंतु स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी अधिक ज्ञान व कौशल्ये प्राप्त करून वेगवेगळे निर्माण करण्याचा ध्यास घेतलेला असतो. या नवनिर्मितीसाठी आवश्यक वेळ आणि अनुभवांचा सुयोग्य वापर करतो. अध्यापनशास्त्र, प्रौढ अध्यापनशास्त्र आणि स्वयंनिर्देशित अध्ययन यातील फरक तक्ता. जर आपण आता स्क्रीनकडे जर बघितले तर आपल्याला हा मुद्दा समजण्यासाठी अधिक फायदा होईल. स्क्रीनवर याचा फोटो लावलेला आहे. घटक अध्यापनशास्त्र, प्रौढ अध्यापनशास्त्र आणि स्वयंनिर्देशित अध्ययन. सर्वात प्रथम आहे व्याख्या. अध्यापनशास्त्र मुलांना अध्यापन करावयाची कला व शास्त्र, जे शास्त्र मुलांना अध्यापन करावयाच्या पद्धती आणि सरावाबाबत माहिती देते. प्रौढ अध्यापनशास्त्र व्याख्या. प्रौढांना अध्यापन करण्याची कला व शास्त्र, प्रौढांची वैशिष्ट्ये, त्यांचे मानसशास्त्र, त्यांना शिकविण्याचे तंत्र याबाबत माहिती देते. स्वयंनिर्देशित अध्ययन व्याख्या. स्वयंनिर्देशित अध्ययन पद्धतीत नियोजन, मार्गदर्शन व प्रत्यक्ष अध्ययनाची प्राथमिक जबाबदारी विद्यार्थी स्वतः घेतो. विद्यार्थ्याची पार्श्वभूमी. जर स्क्रीनवर लक्ष दिले तर समजण्यास सोपे जाईल. विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी. लहान मुले विद्यार्थी दशेत अगदी कमी अनुभव घेऊन अध्ययनासाठी सहभागी होतात. प्रौढ अध्यापनशास्त्र. प्रौढ अनुभवी असतात. प्रौढांच्या अध्ययनाचा पायाच मुळी त्यांचे पूर्वानुभव असतात. स्वयंनिर्देशित अध्ययन. व्यक्तीकडे अनुभव असतो, त्यांच्या अध्ययनाच्या गरजा व उद्दिष्टे त्यांची स्वतः निश्चित केलेली असतात. मुद्दा क्रमांक 3. प्रेरणा. अध्यापनशास्त्र. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी बाह्य मार्गाने प्रेरणा मिळते. पालक, शिक्षक इत्यादी स्पर्धेची भावना, पास नापास व्हायची भीती असते. प्रौढ अध्यापनशास्त्र. प्रेरणाचे स्रोत अंतर्गत असते. स्वप्रतिमा, आत्मविश्वास आणि यशस्वी कामगिरीमुळे निर्माण झालेली एक ओळख असते. स्वयंनिर्देशित अध्ययन. आत्मकार्यक्षमता विकसन असे शिकवायचे आहे हे माहीत असते.
स्वतःकडे सर्जनशीलता असते. शिवाय ही क्षमता विविध परिस्थितीत व कामाच्या ठिकाणी कशी वापरायची इत्यादी स्वयंप्रेरणा असते. मुद्दा क्रमांक 4, अवलंबित्व. अध्यापनशास्त्र शिकणारा शिक्षकांवर अवलंबून असतो. काय, कसे, केव्हा अध्ययन व्हावे हे शिक्षक ठरवितात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करतात. जे शिकविले जाते आणि त्याची परिणामकारकता सर्वस्वी शिक्षकांवर अवलंबून असते. प्रौढ अध्यापनशास्त्र शिकणारा प्रौढ स्वतःवर अवलंबून असतो. अध्ययनाची जबाबदारी स्वतः घेतो व अंशतः अध्ययनासाठी सुलभकांवर अवलंबून असतो. स्वयंनिर्देशित अध्ययन शिकणारी व्यक्ती स्वतंत्र असते. नवीन अनुभवातून शिकण्याची क्षमता त्यांच्याकडे असते व ते स्वतःचे शिक्षण व्यवस्थापन स्वतः करतात. कारण ते सक्षम असतात. ते अध्ययनात स्वायत्ता घेतात आणि स्वयंनिर्देशित करतात. अध्ययनाच्या पद्धती स्वतः ठरवितात व स्वतःचे मूल्यांकन करून पुढील अध्ययनाची दिशा ठरवितात. अध्ययनासाठी कारणे. अध्यापनशास्त्र पुढील इयत्तेत जाण्यासाठी, चांगल्या शाळेत महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी, स्वतःला पालकांना आवडणाऱ्या शाखेत प्रवेश आणि विद्यार्थ्यांच्या तर्कानुसार नियोजित क्रम असतो. शिक्षकांकडून विद्यार्थ्याला ज्ञान हस्तांतरित करण्यावर भर देते. एकतर्फी शिक्षण असते. प्रौढ अध्यापनशास्त्र गरज समस्या निर्माण झाल्यावर अध्ययन केले जाते. उदाहरणार्थ प्रौढांना जेव्हा एखादी गोष्ट जाणून घेण्याची गरज भासते किंवा प्रभावीपणे काम तसेच सहकारी अध्ययनावर केंद्रित असते. अध्ययन प्रक्रिया द्विमार्गी असते. स्वयंनिर्देशित अध्ययन शिकण्याची गरज निर्माण व्हायची आवश्यकता नसते. नवीन परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी, स्वतःच्या कार्यक्षमतेचा वापर करण्यासाठी समस्या सोडविण्याच्या पलीकडे जातात. शिकणारे स्वतःचे अनुभव तसेच इतरांच्या अनुभवाद्वारे शिकतात. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या घटना, वातावरण व त्यांचे जीवनातील प्रतिबिंब, इतरांचे संवाद आणि समस्या सोडवितात. स्वतःहून पुढाकार घेणे या सर्वांभोवती अध्ययन केंद्रित असते. मुद्दा क्रमांक 6, पद्धतशीर अध्यापनशास्त्र. विद्यार्थी एक इयत्ता पूर्ण केल्यानंतर मगच पुढच्या इयत्तेत जाऊ शकतात. शालेय शिक्षण व्यवस्थेत हे आवश्यक आहे. अभ्यासक्रमही क्रमबद्ध असतो. विषय घटकांमध्ये विभागलेला असतो. प्रौढ अध्यापनशास्त्र प्रौढ जीवनानुभवातून शिकतात. शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. प्रौढ शिक्षणात शिक्षणाचे गरजेनुसार स्तर निश्चित केलेले जातात. प्रौढांच्या जीवनातील गरजांनुसार ज्ञानातील अंतर भरून काढण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम तयार केला जातो. स्वयंनिर्देशित अध्ययन व्यक्ती जीवनाशी निगडीत आणि विषयांशी संबंधित अथवा समस्या सोडविण्यासंबंधित पद्धतशीरपणे शिक्षण घेतात. मुद्दा क्रमांक 7, अधिकार अध्यापनशास्त्र शिक्षक विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून नियंत्रण ठेवतात. जे शिकविले जाते ते अभ्यासक्रमावर आधारित असते. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे असा वरून खाली दृष्टिकोन असतो. प्रौढ अध्यापनशास्त्र प्रौढांच्या अध्ययनावर त्यांचे स्वतःचे नियंत्रण असते. त्यांच्या इच्छेनुसार अनेकदा नवीन वेगळ्या विषयांचे अध्ययन अनुभव घेतात. सहयोगाचा आणि सहकार्याचा दृष्टिकोन असतो. स्वयंनिर्देशित अध्ययन शिकणाऱ्याचे स्वतःच्या अध्ययनावर नियंत्रित असते. शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. शिकणाऱ्याच्या मागणीनुसार त्यांच्या अध्ययनात सहभागी होतात. ते बऱ्याच वेळा शिक्षकांशिवाय शिकतात. मुद्दा क्रमांक 8, शिक्षकांची भूमिका अध्यापनशास्त्र शिक्षक अध्यापनाच्या प्रक्रिया रचना करतात. विद्यार्थ्यांना साहित्य देतात. शिक्षकांना सर्वात जास्त आणि सगळं माहीत आहे असे गृहीत धरले जाते. प्रौढ अध्यापनशास्त्र शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची असते. प्रौढांना सक्षम करणारा, सुविधा देणारा, सहकार्याचे वातावरण तयार करणारा, आदर व मोकळेपणाने वागणारा, प्रौढांना प्रोत्साहन देणारा अशी भूमिका असते. प्रौढांनी नवीन कौशल्य आत्मसात केल्यावर प्रशंसा व कौतुक करणारा असतो. स्वयंनिर्देशित अध्ययन शिक्षक शिकणाऱ्या व्यक्तीची क्षमता विकसित करणारा सहाय्यक असतो. प्रौढ स्वतः काय शिकायचे ते जाणून घेतात व ठरवितात. ते सर्जनशील असतात, अधिक स्वयंकार्यक्षम असतात. अचानक आलेल्या परिस्थितीत स्वतःच्या क्षमता वापरतात आणि प्रसंगाला सामोरे जातात. इतरांसोबतही चांगले काम करू शकतात. शेवटचा घटक क्रमांक 5, अध्यापनशास्त्र प्रौढाध्यापनशास्त्र व स्वयंनिर्देशित अध्ययन उपयोजन अनुक्रमणिका. अध्यापन म्हणजे काय? शिक्षण
आणि अध्यापन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे माध्यम म्हणजे अध्यापन होय. अध्यापन ही एक कला आहे. अध्यापनाच्या कलेतूनच शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे आपण गाठू शकतो. अध्यापन शास्त्र म्हणजे काय? अध्यापन ही एक कला असली तरी ते एक शास्त्र देखील आहे. शास्त्रोक्त पद्धतीने शिकविणे अध्यापन करणे म्हणजेच ज्ञानशास्त्रीय पद्धतीने पोहोचविणे होय. का शिकायचे, काय शिकवायचे आणि कसे शिकवायचे यासाठी अध्यापनशास्त्राची निर्मिती होते. अध्यापनशास्त्राचे उपयोजन. अध्ययन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, स्वयंप्रवृत्त क्रिया आहे. प्रत्येक प्राणी स्वतःहून शिकत असतो. मानव प्राणीही त्याला अपवाद नाही. असे जरी असले तरी स्वयं अनुभवातून शिक्षण घेताना मानवाचा संपूर्ण विकास होईल असे नाही, तर त्याला शिस्तबद्ध रीतीने नियमानुसार ज्ञान मिळणे गरजेचे आहे. अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानावर मानव आपल्या जीवनात सुधारणा करीत असेल तरी त्या सुधारणा योग्य आहे की नाही, योग्य दिशेने आपली प्रगती किंवा आपला विकास होत आहे किंवा नाही हे समजणार नाही. त्यासाठी मार्ग दाखविणारा अध्यापक आवश्यक आहे. अध्यापनाच्या काही महत्त्वाची तत्त्वे. 1. क्रियाशील. 2. प्रेरणा. 3. शिक्षण व जीवन. 4. अध्यापनाच्या नियमांचे पालन आणि 5. योजनाबद्ध. अध्यापनशास्त्राची सूत्रे. 1. ज्ञानाकडून अज्ञाताकडे. 2. सोप्याकडून कठीणाकडे. 3. विशिष्टाकडून सामान्याकडे. 4. मूर्ताकडून अमूर्ताकडे. 5. पूर्णाकडून अंशाकडे. 6. पृथक्करणाकडून संयोजकाकडे. या अध्यापनशास्त्राची सूत्रे आपण D.Edला असताना सुद्धा शिकलेलो आहोत. प्रौढ अध्यापनशास्त्राचे उपयोजन. मातीच्या ओल्या गोळ्याला आकार देणे कठीण नसते, परंतु तो गोळा एकदा परिपक्व झाला की त्याला आकार देणे कठीण होते. प्रौढ शिक्षण वर्गात येणारे प्रौढ अधिकच परिपक्व झालेले असतात. अनुभवाचे भांडार त्यांच्याजवळ असते. त्यांना शिकविणे, अक्षर ओळख करून देणे, पाठ गिरायला लावणे ही एक कला आहे. अध्यापनाच्या सूत्रानुसार प्रौढांना शिकविण्यासाठी काही महत्त्वाची तत्त्वे आपल्याला निश्चित करावी लागतात. क्रियाशीलता आणि कार्यक्षमता. 2. प्रोत्साहन आणि प्रेरणा. 3. जीवन शिक्षा सहसंबंध. 4. अध्यापनाच्या नियमांचे पालन. पुढील मुद्दा आहे प्रौढ अध्यापनाची सूत्रे. 1. वातावरण निर्मिती. कोणतेही काम करीत असताना वातावरण निर्मिती गरजेची असते. जनमानसात शिक्षणाचे चित्र निर्माण केले तर शिकण्याचे काम पुष्कळसे सोपे होत. दिवसभर कबाडकुष्ट करून दमलेल्या गरिबीच्या काळजीने त्रासलेल्या निरक्षर प्रौढ व्यक्तीला मनाला जर शिक्षणाने विरंगुळा मिळाला तरच प्रौढ व्यक्ती शिकायला तयार होतात. शिक्षणासाठी त्यांच्याकडे वेळ फार थोडा असतो, शिवाय वय वाढलेले असते. 2. वर्तणूक. निरक्षर प्रौढांना शिकवित असताना अध्यापकांची वर्तणूक महत्त्वाची आहे. निरक्षर प्रौढ व्यक्तींना शिकविण्याचे कार्य करणाऱ्या संघटकाने, स्वयंसेवकाने प्रौढांशी आदराने वागावे. 3. विशिष्टाकडून सामान्याकडे. या सूत्रानुसार प्रौढांना शिकविण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. प्रौढांना सारखे वाटत असते की आपल्याला आपले नाव लिहिता यायला हवे, आपल्याला सही करता यायला हवे, कारण प्रत्येक व्यक्तीचे नाव त्याच्या व्यक्तिमत्वाचा, अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा मानबिंदू असतो. स्वयं अध्ययनाची उद्दिष्टे. 1. स्वयं अध्ययन हे स्वतःहून करायचे असते, त्यासाठी स्वतःचे मार्गदर्शक व्हावे लागते. 2. स्वयं अध्ययन हे विद्यार्थ्यांना चौकस बनविते, कारण स्वतःचे अध्ययन स्वतः करायचे असल्यामुळे आपल्या विषयासंबंधी कुठून माहिती घ्यावी, कसा अभ्यास करावा हे शिकविते. 3. स्वयं अध्ययनामुळे विद्यार्थी विकसित होतो, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. 4. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. 4 भिंतीच्या आड प्राध्यापकाने जेवढे ज्ञान दिले त्यावर अवलंबून न राहता अधिकाधिक ज्ञान घेण्याच्या शोधात ते असतात. 5. स्वयं अध्ययनाला खर्च कमी येतो, त्यामुळे पालकांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत नाही. दूरशिक्षणात प्रौढ अध्यापनशास्त्र व स्वयंनिर्देशित अध्ययनाचे उपयोजन. जे विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित राहू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दूरशिक्षण उपयुक्त ठरते.
दूर शिक्षण म्हणजे दुरून दिलेले अथवा दूर अंतरावून दिलेले शिक्षण होय. दूरस्थ शिक्षण पद्धतीत विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर नसतात. पारंपरिक पद्धतीनुसार शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात आणि विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतात. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया ही औपचारिक शिक्षण पद्धतीप्रमाणेच असते, परंतु शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये बरेच अंतर असते. या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचा शिक्षकांशी अथवा शाळेशी स्वयं अध्ययन साहित्य, व्हिडिओ, ऑडिओ आणि ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधला जातो. दूरस्थ शिक्षण हे इंटरनेटवर अवलंबून असून हे शिक्षण विद्यार्थी शिक्षक ऑनलाईन पद्धतीचा म्हणजे ईमेल, इंटरनेट, व्हॉट्सॲपच्या सहाय्याने अध्ययन अध्यापन केले जाते. आपणही याच पद्धतीने MA शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करीत आहोत. दूरशिक्षणाची उद्दिष्टे: 1. विद्यार्थ्यांना आणि जनसामान्यांना ज्ञानदान करणे. 2. अध्ययन करताना ज्या ठिकाणी विद्यार्थी अडचणीत येत असतील त्यांच्या अडचणी सोडविण्यास सहाय्य करणे. 3. ज्ञानाचे अधिक स्रोत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. 4. ज्ञान ग्रहण करण्यासाठी विशिष्ट खोली आणि मार्गदर्शकांची आवश्यकता असे नसून विद्यार्थी कुठेही बसून आपले ज्ञान ग्रहण करू शकतात. 5. आर्थिकदृष्ट्या कमी खर्चाचे असून स्वतःच्या वेळेनुसार, आवडीनुसार आणि गरजेनुसार ज्ञान प्राप्त करण्याचे सामर्थ्य दूरस्थ शिक्षणामध्ये आहे. 6. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे दूरस्थ शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. अत्यंत महत्त्वाचे बघा, दूरस्थ शिक्षणाची उपयुक्तता. भारत NCERTने एशिया अँड पॅसिफिक प्रोग्राम ऑफ एज्युकेशनल इनोव्हेशन फॉर डेव्हलपमेंटच्या सहाय्याने दूरस्थ शिक्षण चांगले परिणामकारक केले आहे. दूरस्थ शिक्षणाची अलीकडच्या काळात अधिक उपयुक्तता आहे. www. म्हणजे वर्ल्ड वाईड वेब अथवा इतर नेटवर्क तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावर मुक्त सहभाग आणि मुक्त ऑफर करणारे मोफत ऑनलाईन कोर्सेस किंवा अभ्यासक्रम, ऑनलाईन लर्निंग, ई-लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूम इत्यादी संज्ञा यासाठी वापरल्या जातात. 1. आवडीनुसार शिक्षण. 2. वेळेची बचत. 3. आधुनिक सुविधा. 4. खर्चाची सर्वात जास्त बचत. 5. दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व आपल्याला कळालेले आहे. इंटरनेटवर आधारित सामाजिक माध्यमांचे शिक्षणासाठी उपयोजन. या अंतर्गत बघा, प्रमुख घटक आपण लक्षात घ्यावे लागेल. 1. म्हणजे फेसबुक. 2. टेलिग्राम. 3. व्हॉट्सॲप. 4. वेब पोर्टल. 5. यूट्यूब की ज्यावर आता आपण आपला ऑडिओ बुक ऐकत आहोत. 6. ChatGPT जे की आता AI बेस अशी आहे. आणि 7. ब्लॉग. शालेय विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आणि प्रौढांसाठी वरील सर्व सामाजिक माध्यमे उपयुक्त आहेत, म्हणून त्यांच्या वापराबाबत स्वतंत्र मांडणी न करता एकत्रित केलेली आहे. सर्वात प्रथम आहे फेसबुक. फेसबुकचे अध्यापनासाठी वापर झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी उपयोगी ठरू शकते. फेसबुक हे एक संचार माध्यम आहे. याच्या वापरामुळे आपल्याला विविध क्षेत्रातील शिक्षण समुदायाच्या संघटना आणि संघटनांशी सहज संवाद साधण्यासाठी उपयोगी ठरेल. फेसबुकवर विविध शैक्षणिक विषयांच्या ग्रुप्स मिळतात आणि त्यांचा उपयोग करून आपण आपल्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो. फेसबुकवर चॅट आणि मेसेंजर या घटकांच्या सहाय्याने संवाद साधण्यास उपयुक्त ठरते. 2. टेलिग्राम. 2013 साली आलेले टेलिग्राम गेल्या काही काळापासून सर्वांच्या उपयोगाच्या आणि सहज हाताळता येईल असे माध्यम म्हणून पुढे आलेले आहे. क्रॉस प्लॅटफॉर्म, क्लाउड आधारित इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग माध्यम आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप वापरतो त्याप्रमाणेच हे टेलिग्राम आपण वापरू शकतो. 3. व्हॉट्सॲप. सध्या मोबाईलमधील अत्यंत लोकप्रिय असा भाग जर कोणता असेल तर तो व्हॉट्सॲप हा दिसून येतो, कारण समाज माध्यम जोडण्याचे सहज उपलब्ध असलेले आणि सहज उपाययोजनात आणता येईल असे हे माध्यम आहे. फेब्रुवारी 2010 याचा विचार सुरू झाला आणि समविचारी समूहांचा गट एकत्र करून विचारांची देवघेव करणारी एक उत्तम प्रणाली सध्या व्हॉट्सॲप या नावाने सर्वांना परिचित आहे. अध्यापनासाठी याचा विचार करू लागल्यास आपल्याला एका गटातून निर्माण होणारे लेखन, त्यांच्यातील वैचारिक देवघेव एका उपयुक्त ग्रंथनिर्मितीस कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अध्यापकाला अध्यापनात, प्रौढ अध्यापनशास्त्रात आणि जे स्वयंनिर्देशित अध्ययन करीत असतात त्यांना सहाय्यभूत ठरून दिशा देणारे आहे. अध्यापनात व्हॉट्सॲपचे वापर कसा करावा? आपण जे की दैनंदिन जीवनात करत असतो त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपचे गट तयार करणे, अभ्यासपूरक साहित्य किंवा ग्रंथ शेअर करणे,
व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होऊन संदेशांची देवाणघेवाण करणे ज्ञानासंबंधी. 4. चॅटिंग. आपल्या MA शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमाच्या अभ्यास केंद्रांनीही आपले व्हॉट्सॲप ग्रुप केले आहे, त्यावर आपण चॅटिंगद्वारे आपले ज्ञान एकमेकांना शेअर करत असतो. त्यानंतर आहे प्रत्यक्ष संवाद. व्हॉट्सॲप आपल्याला व्हिडिओ कॉल आणि व्हॉईस कॉलसारखी विविध संवाद विकल्प पुरविते. त्यानंतर आहे 4 क्रमांकाचे वेब पोर्टल. वेब पोर्टलचा आपल्याला अध्यापनात उपयोग कसा करतील हे जाणून घेण्यापूर्वी वेब पोर्टल म्हणजे काय ते समजून घेऊया. वेब पोर्टल दोन्ही आपण एकच समजतो. वेब पोर्टल आणि वेबसाईट या 2 गोष्टी अंतर आहे. मुळात वेब पोर्टल ही एक वेबसाईट आहे जिथे वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जाते, परंतु याच्या वापरासाठी आपल्याला युजरनेम आणि पासवर्डची आवश्यकता असते. त्यानंतरच आपण त्याचा वापर करू शकतो अथवा त्याचा वापर करता येत नाही. यूट्यूब ही एक वेबसाईट आहे जिथे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते. हे माध्यम सध्या विनामूल्य उपलब्ध आहे. यूट्यूब जगभरात अनेक विषयांवर माहिती अपलोड केलेली आहे. अनेक विषयांपैकी शिक्षण, मनोरंजन, व्यापार, आर्थिक, धार्मिक एकूणच माहिती येथे मिळते. यासाठी एखादा वापरकर्ता येथे चॅनल तयार करू शकतो आणि सदरची माहिती देऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या विषयाची एक यूट्यूबवर व्हिडिओ मालिका सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे ChatGPT. इंटरनेट क्षेत्रात सध्या धुमाकूळ घालणारे क्षेत्र किंवा तंत्र म्हणजे ChatGPT सध्या या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ब्राउझर या क्षेत्रामध्ये गुगल हे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम आहे. गुगलला आजपर्यंत स्पर्धक अथवा त्यांच्या तोंडीचे अजून वेगळे माध्यम उपलब्ध झालेले नाही, परंतु जानेवारी 2023मध्ये ChatGPTने पर्यायी व्यवस्था उभी केली. ChatGPT हे गुगलला सक्षम असं पर्यायी माध्यम असल्याची मोठी चर्चा सुरू आहे. अगदी तुमच्या जे मनात ते तुम्ही ChatGPTवर टाईप करून तुम्ही त्याकडून उत्तर मागवू शकता. अत्यंत प्रभावी असे उत्तरे आपल्याला ChatGPTकडून मिळत असतात. एक वेळेस नक्की प्रयत्न करा. 7 नंबर आहे ब्लॉग. ब्लॉग एक असे माध्यम आहे जे आपल्याला सहज उपलब्ध झालेले आहे. ब्लॉग हा शब्द वेब आणि लोग या 2 शब्दांना जोडून तयार झालेला आहे. एखाद्या विषयावर लेखन करून वेबवर छापणे म्हणजे ब्लॉग तयार करणे. आपल्याला कोणताही लेख ज्या संबंधात आपल्याला वाचणे आहे, शिकणे आहे, ते आपण आपल्या गुगलवर, इंटरनेटवर आपण त्यावर सर्च करून आपण ब्लॉगवर वाचू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटेही तितकेच आहे, परंतु त्याचा फायदा करून घ्यायचा की त्यामुळे तोटा करून घ्यायचा हे आपल्या व्यक्तिगत अवलंबून असते. जर आपण आपल्या ज्ञानवृद्धीसाठी, ज्ञान मिळवण्यासाठी जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला तर सहज आणि सोप्या पद्धतीने आणि जास्त प्रभावीपणे आपल्याला ज्ञान त्यावर मिळू शकते. MA एज्युकेशन करणारे अध्ययनार्थी जर या ऑडिओबुक समरीमध्ये शेवटपर्यंत म्हणजे अगदी या वेळेपर्यंत जर टिकले असेल तर खरंच आपण खूप ग्रेट आहात. तर आपल्यासाठी एक प्रश्न देत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये अगदी 1 किंवा 2 शब्दांमध्ये दिले तरी चालेल. आपण जे सर्वात शेवटी सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती पाहिली, तर यापैकी आपणास असे कोणते तंत्रज्ञान किंवा कोणते सोशल मीडिया हे अत्यंत वापरण्यासाठी सोपे आणि अत्यंत प्रभावी असे तंत्रज्ञान आहे असे आपणास वाटते? त्या तंत्रज्ञानाचे किंवा त्या सोशल मीडियाचे नाव आपणास कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे, जेणेकरून मलाही कळेल की आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकले आहात. धन्यवाद मित्रो.